Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKD's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering, and we have already started our unit number 2nd, and this is a lecture number 5th. ठीक आहे, तर आपण आता आजचे 5वं लेक्चर बघत आहोत. तर आपला जो काही सेकंड युनिट आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम आपण चालू केलेला आहे, ज्याचं वेटेज 14 मार्काचं होतं. आणि लास्ट लेक्चरला आपण जो काय सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच याचा पार्ट पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करतोय, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे सेंट्रीफ्युगल क्लच, त्याचा पार्ट आपण आताच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण सेंट्रीफ्युगल क्लच म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर सेंट्रीफ्युगल क्लचचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघणार आहोत. आणि लास्टला सेंट्रीफ्युगल क्लचचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय असणार आहेत आणि त्याचबरोबर त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय असणार आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर सेंट्रीफ्युगल क्लचला जाण्याच्या अगोदर, ठीक आहे, सेंट्रीफ्युगल क्लच बघण्याच्या अगोदर आपण थोडं याच्या मागचं जे काही फिजिक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स हे म्हणत असतो, तर थोडंसं आपण त्याचा एक ओझरता ओव्हरव्ह्यू घेऊया आणि मग आपण आपल्या सेंट्रीफ्युगल क्लच कडे जाऊया. ठीक आहे, तर बघा, हे दोन फोर्स असणार आहेत, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, तर एका इमेजच्या मदतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, कोणतीही बॉडी एखाद्या फिक्स ऍक्सिस पासून जर रोटेट होत असेल, ठीक आहे, बॉडी ज्यावेळी एखाद्या फिक्स ऍक्सिस पासून ती रोटेट होत असती, जसं तुम्हाला या फिगरमध्ये दिसते, त्यावेळी त्याच्या इनर्शियामुळं, त्या बॉडीच्या इनर्शियामुळं एक फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतात, दोन फोर्स त्याच्यामध्ये ऍक्ट होत असतात. एक फोर्स असतो, तो फोर्स त्या बॉडीला त्याच्या इनर्शियाच्या इफेक्टमुळे सेंटर ऑफ रोटेशन पासून बाहेरच्या साईडला ओढत असतो, आणि दुसरा फोर्स सेंटर ऑफ रोटेशन पासून त्याला आतल्या साईडला ओढत असतो. तर हेच दोन फोर्स म्हणजे काय असणार आहेत, तुमचे सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स असणार आहेत. बघा, दोन फोर्स आहेत, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स. तर ह्या इमेज मध्ये बघू शकता आपण, तर इथे दिसतंय बघा, हे तुमचा जो काय सेंटर ऑफ रोटेशन तो इथे आहे, रोटेशनचा सेंटर, आणि एखादी बॉडी अशा कर्वेचर पाथ मध्ये राऊंड मध्ये मूव्ह होत असेल तर त्याच्या इनर्शियामुळे त्याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होत असतात. जो फोर्स त्या सेंटर ऑफ रोटेशन पासून अवे फ्रॉम द सेंटर ऑफ रोटेशन ऍक्ट होत असतो, तर त्या फोर्सला आपण म्हणणार आहोत सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि जो फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ रोटेशन असतो त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, तर हे दोन फोर्स असणार आहेत. बघा, मग आपल्याला डिफाईन कसं करता येईल. When a body is moving in a circular path, a force acting away from the center of rotation is called as centrifugal force. ठीक आहे, जो सेंटर पासून अवे असणार आहे त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो. आणि याच्या उलट, when a body is moving in a circular path, a force acting टुवर्ड्स द सेंटर ऑफ रोटेशन कडे जो ओढणारा फोर्स आहे त्याला आपण म्हणत असतो, इट इज नोन ॲज अ सेंट्रीपिटल फोर्स. मग आपला जो काही सेंट्रीफ्युगल क्लच आहे तो वर्क होतो सेंट्रीफ्युगल फोर्स वरती. ठीक आहे, ह्या सेंट्रीफ्युगल फोर्स वरती तुमचा जो काही सेंट्रीफ्युगल क्लच आहे तो वर्क होत असणार आहे. तर बघा, आपण जाऊया आता डिटेलमध्ये सेंट्रीफ्युगल क्लच कडे. सेंट्रीफ्युगल क्लच काय आहे, एक टाईपचा क्लच आहे ज्याच्यामध्ये तो जो वर्क असतो तो कुठल्या प्रिन्सिपलवरती, कुठल्या फोर्सवरती वर्क होत असतो. इट इज वर्किंग ऑन द सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा, मग आपण त्याला कसं म्हणू शकतो, सेंट्रीफ्युगल क्लच इज अ टाइप ऑफ क्लच इन विच सेंट्रीफ्युगल फोर्स इज युज्ड टू कनेक्ट द इंजिन ड्राईव्ह शाफ्ट विथ द शाफ्ट ऑफ ट्रान्समिशन. तर ट्रान्समिशनला कनेक्ट करण्यासाठी आणि डिस्कनेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, सेंट्रीफ्युगल फोर्सचा वापर आपण याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे, मग ज्याप्रमाणे बघा, ज्या पद्धतीनं तुमचं जे काय ऍक्सिस ऑफ रोटेशनचं स्पीड जसं वाढणार आहे, ज्याप्रमाणे इंजिनचं स्पीड वाढणार आहे, त्याप्रमाणे तुमचं जे काही क्लच आहे त्याचं जे काही एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट पण फास्टर होणार आहे आणि जास्त स्पीडला तो खूप चांगल्या पद्धतीनं वर्क होणार आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो, इट वर्क्स मोर इफिशियंटली ऍट अ हायर स्पीड. तर हायर स्पीडला तो काय होणार आहे, चांगल्या पद्धतीनं वर्क होणार आहे. तर आपण काय करूया, तर पुढच्या एका डायग्रामच्या मदतीने त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे समजून घेऊया. तर बघा, कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे तो क्लच, सेंट्रीफ्युगल क्लच हा तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट असणार आहे. ठीक आहे, ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे काय असणार आहे, ज्या शाफ्टला आपण पॉवर देत असतो त्याला आपण ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणत असतो. आणि ड्रिव्हन म्हणजे काय असतो, जो ड्रायव्हिंग कडून रन होणारा तो तुमचा ड्रिव्हन असणार आहे. तर बघा, इंजिन कडून आलेली जी काय शाफ्ट आहे तो हा असणार आहे. या शाफ्टवरती आपण काय केलेलं आहे, हे स्प्रिंग आहे आणि स्प्रिंगच्या पद्धतीने आपण काय केले, हे शूज इथं अटॅच केलेले आहेत. स्प्रिंगच्या एंडला आपण काय करतो, इथं शूज अटॅच करत आहोत आणि त्या शूजच्या ज्या टॉप पार्ट आहे त्याला आपण काय केलंय, फ्रिक्शन लाइनिंग प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, फ्रिक्शन लाइनिंग प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा जो काय पार्ट आहे
तो तुमचा ड्रमचा पार्ट आहे. ड्रम असेल किंवा त्याला आपण हाऊसिंग असं म्हणत असतो. बघा तुम्ही ह्या इमेज मध्ये देखील बघू शकता की इथं जो काय तुमचा स्पायडर आहे तो 4 इक्वी डिस्टन्सने डिवाइड आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचे शूज काय होत असतात, रेसिप्रोकेट होत असतात, पुढे आणि मागे करणार आहेत. ज्या पद्धतीचा सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे त्या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा आपण वन बाय वन पॉईंट यातले डिस्कस करूया. कन्स्ट्रक्शनच्या पार्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पार्ट येणार आहे तुमचा शूचा पार्ट येणार. शू काय सांगतोय बघा, द शूज आर of sliding type which slides in a guide ways. It consists of a friction lining at the end and this friction line makes contact with the drum during the engagement. तर बघा हे जे काही शूज आहेत ते इथं असणार आहेत आणि हे शूज काय होणार आहेत तुमच्या या गाईड मध्ये किंवा तुमच्या स्पायडर मध्ये ते काय होणार आहेत, रेसिप्रोकेट होणार आहेत, स्लाइड्स होणार आहेत. ठीक आहे, मग ज्यावेळी हा जो काही शूचा टॉप आहे त्याच्यावरती आपण काय बसवलेला आहे, हे फ्रिक्शन मटेरियल बसवलेलं आहे आणि या फ्रिक्शन मटेरियलमुळे जे काय तुमचं एंगेजमेंट होणार आहे तुमच्या या ड्रम बरोबर, ह्या दोन्ही मध्ये काय होणार आहे, फ्रिक्शन कॉन्टॅक्ट तयार होऊन त्याची एंगेजमेंट होणार आहे. तर हे तुमच्या शूच्या बाबतीत झालं. सेकंड कॉम्पोनंट तुमचा येतोय स्प्रिंग. बघा स्प्रिंग इथे अशा पद्धतीने इथे अटॅच केलेली आहे. तर स्प्रिंगच्या बाबतीत आपण काय म्हणू शकतो, स्प्रिंग इज यूज टू डिसएंगेज द क्लच व्हेन द इंजिन रोटेट ऍट अ लोअर स्पीड. ज्यावेळी तुमचं इंजिनचं रोटेशन कमी येणार आहे तर तुमचे जे काय क्लच डिसएंगेज काम करायचं कोण करणार आहे, स्प्रिंग करणार आहे. ज्याप्रमाणे स्पीड वाढणार आहे ते काय होतील, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे बाहेर जाणार आहेत आणि इंजिनचं स्पीड एका ठराविक लिमिटपेक्षा खाली आलं तर तुमचे शूज परत ओरिजिनल पोझिशनला घ्यायला कोण मदत करणार आहे, स्प्रिंग मदत करणार आहे आणि जेणेकरून तुमचा जो काही क्लच आहे तो काय होईल, डिसएंगेज होणार आहे. त्याच्या स्प्रिंगचं फंक्शन आहे. नेक्स्ट जो तुमचा कॉम्पोनंट आहे तो तुमचा कॉम्पोनंट असणार आहे तुमचा स्पायडर. ठीक आहे, नेक्स्ट कॉम्पोनंट कडे आपण जाऊया. स्पायडर, त्याला दुसरं नाव आहे गाईड. तर तो काय करायचं काम करणार आहे, तुमचे हे जे काही शूज आहे ह्या शूला तो गाईड करायचं काम करणार आहे. बघा द स्पायडर्स आर माउंटेड ऑन द ड्रायव्हर इंजिन शाफ्ट. जो काही ड्राईव्ह शाफ्ट आहे त्याच्यावरती आपण स्पायडर माउंट केलेला आहे. और द मोटर शाफ्ट, द स्पायडर्स आर इक्वली स्पेस्ड. तो काय केला, इक्वली स्पेस्ड आहे. द स्लाइडिंग शूज आर केप्ट इन बिटवीन दिस गाईड्स. तुमचे जे काही स्लाइडिंग शूज आहेत ते आपण काय करणार आहोत, इन बिटवीन दिस त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल केलेले असणार आहेत. ठीक आहे, अँड ईच गाईड इज होल्डिंग द स्प्रिंग. ठीक आहे, तर प्रत्येकाला आपण काय केलेलं आहे, स्प्रिंगनं कनेक्ट केलेलं आहे. तर हे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. अजून दोन ह्याचे पुढचे पार्ट आहेत ते आपण नेक्स्ट स्लाइड वरती बघूया. पुढचा पार्ट आहे तुमचा फ्रिक्शन लाइनिंग. तर फ्रिक्शन लाइनिंग मध्ये काय असणार आहे, तर शूच्या टॉपला आपण फ्रिक्शन लाइनिंग प्रोव्हाइड करत असतो आणि फ्रिक्शन लाइनिंग काय करणार आहे की तुमच्या शूचा जो काय आउटर सरफेस आहे तो आणि ड्रमचा इनर सरफेस, शूचा आउटर सरफेस आणि ड्रमचा इनर सरफेस ह्या दोघांमधल्या ज्या काय फ्रिक्शनमुळेच तुमचा क्लच काय होणार आहे, वर्क होत असणार आहे. तर बघा आउटर सरफेस ऑफ द स्लाइडिंग शू हॅज अ फ्रिक्शन लाइनिंग. इट हेल्प्स इन मेकिंग अ ग्रिप विथ द इनर सरफेस ऑफ द ड्रम. तर तो फ्रिक्शन लाइनिंग काय करणार आहे, ग्रिप बनवायचं काम करणार आहे. कुठं ग्रिप बनवेल, तो शूचा आउटर सरफेस आणि ड्रमचा इनर सरफेस या दोघांमध्ये तो काय बनवणार आहे, प्रॉपर ग्रिप बनवणार आहे आणि त्या ग्रिपच्या मदतीनंच तुमचं जे काय आहे वर्किंग इझिली होणार आहे. आणि नेक्स्ट आणि तुमचा लास्टचा पार्ट आहे ड्रम. जर ड्रम जो दिसतोय तुमचा काय असणार आहे, बघा ड्रम हा जो काही आउटर पार्ट दिसतोय तो तुमचा काय असणार आहे, ड्रम असणार आहे. तर बघा द ड्रम ऑफ अ क्लच ऍक्ट ऍज अ हाऊसिंग विच इन्क्लोजेस ऑल द पार्ट्स ऑफ द क्लच दॅट इन्क्लुड्स स्लाइडिंग शूज, गाईड्स आणि स्प्रिंग्स. तो जो काय ड्रम असणार आहे तो काय होणार आहे, हाऊसिंग म्हणून ऍक्ट होणार आहे आणि तो जे काही सगळे पार्ट्स आहेत त्याला एकत्रित तो करणार आहे. तर हा जो काय करेल बघा, इट इज कनेक्टेड टू द ड्रिव्हन शाफ्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टम. जर ज्या पद्धतीने आपण म्हणालो की हा जो काय स्पायडर आहे तर स्पायडर आपण काय करत असतो, ड्रायव्हिंग शाफ्टला म्हणजे मेन इंजिन शाफ्टला कनेक्ट करत असतो. त्याचप्रमाणे हा जो काही ड्रम आहे तो कुठं कनेक्ट केला असणार आहे, ड्रिव्हन शाफ्टला कनेक्ट केलेला असणार आहे. ट्रान्समिशन सिस्टमच्या ड्रिव्हन शाफ्टला तो कनेक्ट केला असणार आहे. तर हे त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत झालं. आता आपण त्याचं वर्किंग बघूया. वर्किंग मध्ये आपण दोन स्टेप मध्ये समजून घेऊया. क्लच डिसएंगेज असताना आणि त्यानंतर क्लच एंगेज झाल्यानंतर. बघा हा इमेज मध्ये तुम्हाला दिसेल, हा तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे. इथून तुमची पॉवर येईल. पॉवर आल्यानंतर काय होईल, हा शाफ्ट फिरायला लागेल आणि रोटेशन आल्यामुळे काय होईल, तुमच्या त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट व्हायला चालू होईल. ज्या पद्धतीनं रोटेशन वाढणार आहे त्या पद्धतीनं सेंट्रिफ्युगल फोर्स पण वाढत जाणार आहे आणि तो जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो अशा पद्धतीने काय होणार आहे, या चारही शूज वरती तो ऍक्ट व्हायला चालू करणार आहे. मग ज्यावेळी इथला जो काही सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, जो क्रिएट झालेला सेंट्रिफ्युगल फोर्स त्या स्प्रिंगच्या स्टिफनेस पेक्षा जास्त झाल्यानंतर काय होईल, शूज ते ऑटोमॅटिकली बाहेर यायला लागणार आहेत आणि इंजिनचं स्पीड इतकं इनफ झालं की ऑटोमॅटिकली ते काय करतील, इथं कॉन्टॅक्ट व्हायला चालू करणार आहे. तर हळूहळू अशा पद्धतीने ते वाढत वाढत स्पीड जाणार आहे आणि त्याप्रमाणे शूज बाहेर जातील आणि बाहेर जाऊन शूज
तुमच्या इंटरनल जो सरफेस आहे ड्रमचा त्याला अटॅच होणार आहेत. ते इतर पद्धतीने काय होतील, अशा पद्धतीने अटॅच होतील आणि जी तुमची ड्रायव्हिंग शाफ्टची पॉवर आहे ती इकडे देणार आहे. आताच्या पोझिशनला तुमचा क्लच काय आहे, डिसएंगेज पोझिशन मध्ये आहे. म्हणजेच तुमचे इकडे ड्रायव्हर शाफ्ट कडून आलेली पॉवर आहे ती ड्रिव्हर शाफ्टला अजून ट्रान्सफर होत नाहीये, कारण याच्यामध्ये काय आहे, क्लच तुमचा डिसएंगेज आहे. आता बघा स्पीड वाढलं, हळूहळू शूज तुमचे बाहेर गेले आणि त्याचा जो काय कॉन्टॅक्ट आहे तुमच्या ड्रम बरोबर झाला. ड्रम बरोबर झाला म्हणजे तुमचा क्लच काय होईल, एंगेज पोझिशन मध्ये येईल, जे की तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसणार आहे. या डायग्राम मध्ये बघा इथं जो काय रोटेशन आहे ड्रायव्हर शाफ्टचं, ते तुमचं रोटेशन झाल्यामुळे स्प्रिंग्स काय झाली, त्या शूजला बाहेर ढकललं गेलं सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. इथं त्याचा प्रॉपर कॉन्टॅक्ट झाला, त्याही ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन आउटर सरफेस ऑफ द शू अँड इनर सरफेस ऑफ द ड्रम देअर विल बी अ कॉन्टॅक्ट, प्रॉपर कॉन्टॅक्ट. आणि त्या कॉन्टॅक्टमुळे काय होणार आहे, तुमची जी काय पॉवर आहे ड्रायव्हर शाफ्ट कडून आलेली ती तुमच्या ड्रिव्हन शाफ्टला देखील काय केली जाणार आहे, ट्रान्समिट होणार आहे. आणि क्लच ज्यावेळी एंगेज पोझिशन मध्ये असणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली तो काय करेल, पॉवर ट्रान्समिट करायला लागणार आहे. तर हे तुमच्या वर्किंग बद्दल झालं. अजून एका 3D इमेज मध्ये आपण बघा इझिली ते बघू शकतो, त्यामध्ये तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजणार आहे. हा तुमचा ड्रायव्हर शाफ्ट आहे, ठीक आहे, ज्याला आपण पॉवर देणार आहोत. याच्यावरती सगळं स्लायडर शूज बसवलेले आहेत. या शूज आहेत, ह्या स्प्रिंग्स आहेत, रिटर्निंग स्प्रिंग्स असणार आहेत आणि याच्यावरती फ्रिक्शन मटेरियल बसणार आहे. आणि ही सगळी असेंब्ली तुमच्या इथं असणार आहे. पण ज्याप्रमाणे आपण याला पॉवर देऊ हे रोटेशन होणार आहे. हे रोटेशन झाल्यानंतर काय होईल, बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स हा जो काय शू आहे तो बाहेर ऍक्ट होत जाईल आणि तो ह्या जो सरफेस आहे इथं काय होईल, कनेक्ट होईल. ठीक आहे, इथं कनेक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, मग बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन दिस टू तो काय करेल, क्लच जी काय ड्रायव्हिंग शाफ्ट कडून आलेली पॉवर आहे तो ड्रिव्हन शाफ्टला तुमच्या देणार आहे आणि तुमचा क्लच काय होणार आहे, एंगेज होणार आहे. ठीक आहे, तर याचबद्दलचं एक अॅनिमेशन देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये पोस्ट करतोय, ते देखील तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. ठीक आहे, तर सेंट्रिफ्युगल क्लचचा स्टडी केल्यानंतर जर याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज जर बघायला गेले तर वन बाय वन आपण डिस्कस करत जाऊया. बघा सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज काय येणार आहे, याचं कन्स्ट्रक्शन जे काय आहे ते खूप सिंपल आहे. बघा याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागचे पार्ट्स होते, मल्टीप्लेट क्लच असेल तर त्याच्यामध्ये मल्टिपल प्लेट्स होत्या, तर ह्याच्या बाबतीत बघायचं कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत ते काय आहे, सिंपल असणार आहे. तर मग आपण म्हणू शकतो इट इज सिंपल इन कन्स्ट्रक्शन. त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, सिंपल आहे. त्याचबरोबर ह्याच्यामधले पार्ट्स देखील कमी झालेले आहेत, पार्टची संख्या जी काय कमी झाली आहेत, नंबर ऑफ पार्ट्स कमी आहेत. त्याच्यामुळे याचा जो काय मेंटेनन्सचा पार्ट आहे तो देखील काय असणार आहे, इझी असणार आहे, लेस असणार आहे. बघा इट रिक्वायर्स लेस मेंटेनन्स, त्याचा मेंटेनन्स देखील काय असणार आहे, कमी असणार आहे. जर कॉस्टिंगच्या बाबतीत बघायला गेलं तर याची कॉस्ट देखील काय असणार आहे, कमी असणार आहे. बघा इट इज अन इनएक्सपेन्सिव्ह, त्याचं कॉस्ट काय आहे, कमी असणार आहे. त्याचबरोबर याचं जे काय ऑपरेशन आहे, बघा हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की जे ऑपरेशन आहे आपल्याला सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लचच्या बाबतीत काय करावं लागत असं की क्लच एंगेज आणि डिसएंगेज करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला डिसएंगेज करण्यासाठी जे पेडल आहे ते प्रेस करावं लागायचं. क्लच हा ऑलवेज एंगेज पोझिशन मध्ये असायचा आणि त्याला डिसएंगेज करायला आपल्याला पेडल प्रेस करावं लागायचं, त्यावेळी तो क्लच काय होत होता, डिसएंगेज होत होता. पण याच्या बाबतीत कसं असणार आहे बघा, याची एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट ही काय आहे, पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं आपल्याला कंट्रोलिंग करावं लागत नाही. ज्याप्रमाणे इंजिनचं स्पीड कमी जास्त होणार आहे त्या पद्धतीनं क्लचचे एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट ही कंटिन्युअसली होत असणार आहे. मग आपण याला म्हणू शकतो बघा, सिन्स इट इज ऑटोमॅटिक, तो काय आहे, ऑटोमॅटिक आहे, सो इट डू नॉट नीड नेसेसरी कंट्रोल मेकॅनिझम, तर त्याला कोणत्याही प्रकारचं कंट्रोलिंग मेकॅनिझम त्याला लागणार नाही. तर हे काही त्याचे ऍडव्हान्टेज झालेत. आता डिसएडव्हान्टेजच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बघा डिसएडव्हान्टेज मध्ये आपण म्हणू शकतो की जर आपल्याला हाय टॉर्क ट्रान्समिट कॅपॅसिटी करायची असेल तर हा तसा इतका सुटेबल नाहीये. तर बघा इट इज नॉट कॅपेबल ऑफ ट्रान्सफॉर्मिंग द हाय अमाऊंट ऑफ पॉवर. जर हाय पॉवर आणि हाय टॉर्क जर आपल्याला ट्रान्समिट करायचं असेल तर हा तितका ट्रान्समिट करणार नाही, कारण ह्याच्यामध्ये जो स्लिपेजचा इश्यू आहे तो तिथं प्रोड्यूस होत असतो. बिकॉज बघा इट्स शूज टू स्लिप इन हेवी लोड कंडिशन. ज्यावेळी आपण हेवी लोड कंडिशन त्याच्यावरती देत असतो त्यावेळी तुझं काय शू आहे आणि त्याच्यामध्ये स्लिप होण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. म्हणून आपण काय करत नाही, हा खूप जास्त हाय ट्रान्समिटिंग कॅपॅसिटीसाठी आपण वापरत नाही. त्याचबरोबर बघा शूज जर स्लिप झाले तर त्याच्यामध्ये जे काय ओव्हर हिटिंग होण्याचं जे प्रमाण आहे ते देखील ह्या बाबतीत काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर आपण म्हणू शकतो इट एक्सपिरियन्सेस ओव्हर हिटिंग प्रॉब्लेम. तर सारखं स्लिपेज झाल्यामुळे तुमचे ओव्हर हिटिंगचे प्रॉब्लेम्स देखील तिथं क्रिएट होणार आहेत. नंतर जर आपण बघू शकतो तर याची जी काही एंगेजमेंट आहे आणि डिसएंगेजमेंट आहे ही पूर्णपणे कशावरती डिपेंड्स आहे, तुमच्या इंजिनच्या स्पीडवरती डिपेंड आहे. तर इंजिन ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे सेंट्रिफ्युगल फोर्स क्रिएट होईल त्या रोटेशनच्या करस्पॉन्डिंग, आणि त्या सेंट्रिफ्युगल फोर्स वरतीच तुमचं एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट डिपेंड्स असणार आहे. तर मग आपण असं म्हणू शकतो त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे की इट्स एंगेजमेंट डिपेंड्स अपॉन द स्पीड ऑफ द
ड्रायव्हिंग शाफ्ट. तर ड्रायव्हिंग शाफ्टच्या स्पीडवरती त्याचे एंगेजमेंट डिपेंड्स असणार आहे. तर आपण आपल्या पद्धतीनुसार जसं पेडल प्रेस केल्यानंतर डिसएंगेज करत होतो ते आपण करू शकणार नाही. इंजिनच्या स्पीडवर त्याचं टोटली डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे. जर ऍप्लिकेशनचा जर पार्ट बघायला गेला तर बघा अशा पद्धतीचे क्लच, आता आपण त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज डिस्कस केले. तर अशा पद्धतीचे क्लच आपण कुठे वापरत असतो बघा. ऍप्लिकेशन जर बघायला गेलं, सेंट्रिफ्युगल क्लच आर मेनली युज्ड इन स्कूटर्स, मोपेड्स, लॉन मोवर्स, गो कार्ट्स, मिनी बाईक्स, चेन सॉस आणि मिनी पोर्ट्स. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय करत असतो आपण, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जसं स्कूटर्स असेल स्पेसिफिकली, तर अशा पद्धतीने आपण काय करत असतो, हे सेंट्रिफ्युगल क्लच काय करत असतो, मेनली वापरत असतो. तर इथे एका इमेजमध्ये पण देखील तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन दिसतील बघा. अशा पद्धतीने स्कूटर असेल, मोटरसायकल असेल, ठीक आहे, गो कार्ट्स असतील, मिनी बोट्स असतील, तुमचे जे काय चेन सॉज असतील, तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचं ऍप्लिकेशन सेंट्रिफ्युगल क्लचचा युज करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण सेंट्रिफ्युगल क्लचचा सगळा पार्ट डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.